लाडकी बहिणींना, लाडक्या ताईंनो, एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 8वा टप्पा या ठिकाणी बऱ्याच ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत। एक मोठा झटका तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे। 8वा हप्ता या ताईंना आता भेटणार नाहीये। तर कोणतीही बातमी आहे, किती अशा ताई आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 8वा हप्ता हवाय का नाही? कारण की मोठी बातमी समोर आली आहे, ज्याच्यामध्ये या ताईंची 8वी ही जी हप्ता असणार आहे, 8वा जो हप्ता असणार आहे तो बंद होणार आहे। 8वा हप्ता त्यांना मिळणार नाही। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, कोणाचा हप्ता बंद होणार आहे याच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला 8वा हप्ता हवा असेल तर व्यवस्थित काळजीपूर्वक, एकदम काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। कोणी व्हिडिओ थांबवायचा नाही। खूप मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याच्यानंतर का बंद झाला यांचा हप्ता, नेमकं कारण काय आहेत, अशा काय झालंय की या ताईंचा हप्ता बंद झालाय, त्याला 8वा हप्ता भेटणार नाहीये। त्याच्यानंतर किती अशा महिला आहेत ज्या अपात्र ठरल्या आहेत, आणखी अशा किती महिला आहेत ज्या अपात्र ठरल्या आहेत, आणि अजूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या 8वा हप्ता या महिलांना मिळणार का नाही। लक्षात घ्या, ह्या महिला सोडून इतर महिलांना 8वा हप्ता भेटणार आहे, काळजी करू नका। पण या कोण 8व्या हप्त्यामधल्या कोण कोण ताई आहेत त्यांना आपल्याला चेक करायचंय, कारण की तुमचं नाव देखील या ठिकाणी वगळू शकतं। जिल्ह्यानुसार आता मोठी यादी समोर येईल आहे। त्याच्यामुळे तुम्हाला 8वा हप्ता हवाय का, ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या गोष्टी चेक कराव्या लागतील, कारण की त्या जर चेक केल्या नाहीत तर तुम्हाला 8वा हप्ता भेटणार नाही। कारण तुमचं नाव देखील त्या यादीमध्ये असू शकतो, तुम्हाला पण मोठा झटका या ठिकाणी भेटू शकतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी काळजीपूर्वक बघायच्या आहेत। नेमकी काय बातमी आहे, कोणत्या ताईला झटका बसणार आहे, कोणत्या ताईला 8वा हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। चला व्हिडिओ सुरुवात करूया। व्हिडिओ कोणी थांबवायचा नाहीये। तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देखील मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारून ठेवायचे आहेत। सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर मी या ठिकाणी देणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आहे। अरे बापरे, 55,000 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करून टाकलेत। लक्षात घ्या, 55,000। बघा मोठा आकडा समोर आलाय। पहिला अगोदर बघितलं असेल 3 ते 4 दिवसापूर्वी अदिती तटकरे मॅडमनी एक आकडा दिला होता 5 लाखाचा। 5 लाखाचा एक आकडा या ठिकाणी समोर आला होता। 5 लाख ताईंना त्यांनी बाद करून टाकलं होतं। आता त्याच्यानंतर आजची एक मोठी बातमी आली 55,000। बघा मोठा आकडा आहे, जवळजवळ अर्धा लाख, म्हणजे 55,000 ताईंना या ठिकाणी, महिलांना या ठिकाणी बाद करून टाकलंय। यांचा लाडक्या बहिणीचा हप्ता आता बंद झालेला आहे। 55,000 आकडा मोठा आहे। पहिला होता 5 लाख, त्याच्यामध्ये अजून 55,000 एक्स्ट्रा ऍड झालेले आहेत, अजून या ठिकाणी बंद करून टाकलेले आहेत। बघा तुमच्या समोर ही बातमी आहे, साम टीव्हीची बातमी आहे। मराठवाड्यात 55,000 बहिणींना अपात्र। लक्षात घ्या, फेक न्यूज ज्या कोणी म्हणत असतील की बाबा तुमचा हप्ता बंद झाला, असं नाहीये। मराठवाड्यातली ही बातमी जी आहे ती मराठवाड्यामधली आहे। मराठवाड्यामधल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 55,000 महिलांना अपात्र आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे। आजचीच बातमी, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे। चला या ठिकाणी पुढे अजून बघूया नेमकी काय बातमी आहे, का रद्द झालंय, कशामुळे रद्द झालंय, यांना काही पैसे भेटणार आहेत का परत, त्या सगळ्या गोष्टी आपण आता बघत आहोत। लक्षात घ्या, पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे 54,000 लाडक्या बहिणींचे अर्ज प्रलंबित आहेत। बघा 55,000 ताईंना तर डायरेक्ट या ठिकाणी काढून टाकलंय। 55,000 ताई या ठिकाणी मराठवाड्यातून डायरेक्ट वगळण्यात आल्यात, आणि त्याच्यानंतर 54,000, बघा आकडा हा पण आकडा छोटा नाहीये। 54,000 ताई अजून पण प्रलंबित आहेत। प्रलंबित याचा अर्थ त्यांचं अजून त्यांना अप्रुव्हल भेटलं नाही, त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला नाही, किंवा ते पेंडिंग मध्ये पडलेले आहेत। त्यांची लाडकी बहीण योजना अजून पण चालू झाली नाही। अशा किती ताई आहेत, जवळजवळ 54,000 ताई या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि पहिला आकडा होता 55,000, त्यांना तर डायरेक्ट बाद करून टाकले, त्यांना डायरेक्ट पैसे त्यांचे कट करून टाकले। जवळजवळ
जवळजवळ 1,10,000 मराठवाड्यामधला आकडा बघा किती मोठा आहे. 1,10,000 आजचा हा आकडा आहे ज्यांना अजून पण लाडक्या बहिणीचे पैसे भेटत नाहीयेत. म्हणजे ज्या ताईंना 55,000 ताईंना पहिले पैसे हप्ते भेटले होते त्यांना आता पुढे हप्ता भेटणार नाहीये. आणि ह्या बिचाऱ्या ताईंना 54,000 ताईला तर अजून 1 रुपया पण भेटला नाही, 1 दमडी पण भेटली नाही. तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतो तुमच्यासाठी. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्याला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत एकदा नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत. अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत आणि त्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही, 1 दमडी पण भेटली नाही. अशा कोणी ताई अजून आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही? अशा कोणी ताई असतील तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. कारण की बघा तुमच्या समोर आकडेवारी आहे 54,000 अशा ताई आहेत ज्यांना अजून काहीच पैसे भेटलेले नाहीयेत. त्यांचे फॉर्म पण या ठिकाणी अप्रुव्हल भेटलेले नाहीये, त्यांना फॉर्म अजून पेंडिंग मध्येच पडलेले आहेत, प्रलंबित झालेले आहेत. अशा 54,000 ताई या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहेत. चला मराठवाड्याची बातमी आहे बघा. पुणे विभाग आहे, कोकण विभाग आहे, नाशिक विभाग आहे, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे. अशा मोठ्या मोठ्या प्रशासकीय विभागातली आकडेवारी देखील मोठ्या स्वरूपात असणार आहे. फक्त तुम्हाला मराठवाड्यातली जर विभाग मराठवाड्याची जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 1,10,000 पर्यंत आकडेवारी गेली. पहिले 5 लाख ताईंना तर अपात्र करूनच टाकले. आता नवीन अजून आकडेवारी आली 1,10,000 ताई मराठवाड्यामधून या ठिकाणी आहेत. तर तुमचा जिल्हा कोणता आहे त्याच्यामुळे सांगा लवकर लवकर ताईंनो, कारण की दररोज एक नवीन बातमी येत आहे, दररोज एक नवीन अपडेट येत आहे. बऱ्याच ताई परेशान झाल्या आहेत की सर 8वा हप्ता भेटणार का नाही, 8वा हप्ता आम्हाला हवाय सर, 8वा हप्ता आम्हाला पाहिजे, आम्ही खूप गरीब आहोत सर, आम्हाला आमचं रोजीरोटी चालवायची आहे, आम्हाला हा हप्ता देऊन टाका, भले काही का असेना पण आम्हाला हप्ता भेटावा. अशा स्वरूपाच्या बऱ्याच ताईंचे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर तुम्हाला एकदा मी छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंनो तुमचा जिल्हा सांगायचा आहे आणि नाव सांगायचंय. कारण की मराठवाड्यामधल्या कुणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यांना डायरेक्ट या ठिकाणी लाडक्या बहिणीमधून बाद करून टाकण्यात आलेलं आहे. चला या ठिकाणी आता पुढे आपण बघूया. याच्यामध्ये पुढे बघू शकतात तुम्ही 55,000 बहिणींना 8वा हप्ता मिळणार नाही. बघा ज्या गोष्टी टीव्हीवर आल्या त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. बघा मी कधीच तुम्हाला खोट्या न्यूज फेक बातम्या सांगत नाही. ज्या गोष्टी टीव्हीवर येतात, ज्या गोष्टी चॅनलवर कुठे सांगितल्या जातात, ज्या गोष्टी पेपरमध्ये येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 55,000 बहिणींना 8वा हप्ता मिळणार नाही. ही कुठली बातमी आहे तर ही मराठवाड्याची बातमी आहे. मराठवाड्यामधल्या कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 55,000 ताईंना या ठिकाणी डायरेक्ट बाद करून टाकलेला आहे. या ठिकाणी मोठी आकडेवारी समोर आलेली आहे. चला या ठिकाणी अजून समोर आपण बघूया. या एबीपी माझाची देखील बातमी समोर आली. बघा एबीपी माझामध्ये काय म्हणलंय, लाडकी बहीण योजनेची झाडाझडती सुरू झालेली आहे. मराठवाड्यातली 55,000 महिलांचे 1,500 रुपये बंद होणार आहेत. तारीख तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. बघा 18 फेब्रुवारी 2025 या ठिकाणी तारीख तुमच्या समोर आहे. एबीपी माझ्याची बातमी या ठिकाणी तुमच्या समोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडक्या बहीण योजनेमधील मराठवाड्यातील 55,000 ताईंना बाद करून टाकलेला आहे. त्यांना पुढचा हप्ता भेटणार नाही. ही बातमी माझी नाहीये, ही बातमी एबीपी माझाची पण आहे. ही बातमी तुम्हाला साम टीव्हीची पण आहे. सगळ्यांनी आता एकच गोष्ट सांगितले, तपासणी सुरू आहे. बऱ्याच ताईंना काढलं जात आहे. तर तुमचा जिल्हा सांगायचा आहे, नाव सांगायचंय. लाडक्या ताईंनो खूप 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 महत्वाची बातमी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लवकर लवकर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, कारण की तुमचा पण या ठिकाणी हप्ता बंद होऊ शकतो. सर्वांनी कृपया करून नाव आणि जिल्हा सांगायचा आहे. लवकर लवकर सांगा, कारण मोठे मोठे झटके या ठिकाणी समोर येत आहेत. इथे थांबूया. जर माहिती तुम्हाला आवडत असेल आपण सांगितलेली, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या सगळ्याचे प्रश्न उत्तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.